क्वीन मेडिको पिचट तर्फे डॉक्टर प्रेरणा पेरी कालेकर आणि डॉक्टर प्राजक्ता शहा यांच्याकडून विविध वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विवाहित महिला डॉक्टरांसाठी सौंदर्य स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते। हे चौथे यशस्वी वर्ष असून यात ॲलोपॅथी, आयुर्वेद, डेंटल, होमिओपॅथी, फिजिओथेरपी अशा सर्व डॉक्टरांसाठी 22, 23 आणि 24 जानेवारी रोजी हॉटेल ऑर्चिड बालेवाडी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे 200 विवाहित महिला डॉक्टरांनी ऑडिशनमध्ये भाग घेतला आणि 32 जणांची अंतिम स्पर्धेत निवड झाली। या वर्षीची या कार्यक्रमाची थीम होती महिला कर्करोगाविरुद्ध लढा। या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शुभेच्छा दिल्या। तर अभिनेता आदिनाथ कोठारे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून उपस्थित होते। या थीमला पाठिंबा देत सर्व डॉक्टर महिलांना त्यांनी प्रोत्साहन देण्याचं काम केलं। या वर्षीच्या या कार्यक्रमाचे अंतिम फेरीचे परीक्षक प्लास्टिक सर्जन डॉक्टर माधवी भावे, मॉडेल आणि अभिनेत्री डॉक्टर पूजा वाघ आणि दिग्दर्शक केदार गायकवाड, तर अभिनेता तेजपाल वाघ, सेमीफायनल आणि सामाजिक कार्य परीक्षक डॉक्टर जया दफ्तरदार यांनी काम बघितलंय। या 3 दिवसीय कार्यक्रमात डॉक्टरांचं ग्रूमिंग, मेकअप, फोटोशूट आणि व्यक्तिमत्व विकास आणि कॅमेराला कसं सामोरं जायचं याचं प्रशिक्षण स्पर्धकांना देण्यात आलं। या वर्षीची मिसेस महाराष्ट्र रॉयल पहिला क्रमांक कल्याणची डॉक्टर सोनाली पितळे, दुसरा क्रमांक साताराची डॉक्टर धनश्री नलावडे, तिसरा क्रमांक विभागून ठाण्याची डॉक्टर स्नेहल कोहाले आणि पुण्याची नेहा सावंत यांना मिसेस महाराष्ट्र क्लासिकमध्ये प्रथम क्रमांक मुंबईची डॉक्टर ज्ञानदा बांदोडकर, दुसरा क्रमांक मुंबईची डॉक्टर अश्विनी नाबर आणि तिसरा क्रमांक मुंबईची डॉक्टर पर्णा ठक्कर आणि सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणाऱ्या पुण्यातील डॉक्टर स्मृती हिंदारिया यांना सर्वोत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेश सोनी तर कोरिओग्राफी योगेश पवार यांनी काम पाहिलंय। या कार्यक्रमासाठी मुंबई ऑर्नोकेअर सेंटर श्रीमती विमल बाफना, श्रीमती पूनम मेहता, श्रीमती संगीता शहा, डॉक्टर नंदिता पालशेतकर, अनुप मोरे स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन आणि डॉक्टर रितू दवे यांनी पाठिंबा दिलाय। त्याचबरोबर गिफ्टिंग पार्टनर राधा बुटीक आणि सिलेट्यूडच्या डॉक्टर मृणाल इनामदार, तर मीडिया पार्टनर म्हणून महाराष्ट्र न्यूजच्या डॉक्टर रीता शेटिया आणि SP9चे सागर पाटील यांनी काम पाहिलंय। तर इन्स्पिरेशन इंटरनॅशनल अकॅडमीने सर्व सहभागी डॉक्टरांना मेकअप करून त्यांच्या सौंदर्यात भर टाकली आहे। हिंदराज ज्वेलर्स तर्फे मोत्याचे सुंदर सेट गिफ्ट देण्यात आलेत, तर राधा बुटीकने महेश्वरी साड्या काही सहभागी डॉक्टरांना दिल्यात। धनलक्ष्मी ज्वेलर्सने विजेत्या डॉक्टरांना सोन्याची नथ गिफ्ट दिली आहे, तर वर्णा कॉस्मेटिकने सर्व सहभागी डॉक्टरांना कॉस्मेटिक्स दिलेत, तर माई मसाले कंपनी यांच्याकडून सहभागी डॉक्टरांना इन्स्टंट मसाले गिफ्ट देण्यात आलेत। सर्वप्रथम मेडिक्वीन मेडिको पेशंट सर्व आयोजकांचे मी अभिनंदन करतो की इतका सुंदर उपक्रम त्यांनी आयोजित केला आणि इतका महत्त्वाचा कॉज आहे ज्यासाठी ते उभे राहिलेत आणि मला खरंच मनापासून त्यांचा ऋणी आहे की त्यांनी मला ह्या इतक्या महत्त्वाच्या कॉजचा भाग बनवला आहे, फाईट अगेन्स्ट कॅन्सर। अँड आय एम प्राऊड टू बी असोसिएटेड विथ मेडिक्वीन पेशंट and to be standing on this platform with this entire team. Thank you. मी डॉक्टर प्राजक्ता शहा, मेडिक्वीन सेक्रेटरी। सो आज आमच्या मेडिक्वीनचा सीझन 4 आहे। सो आय एम सो मच एक्सायटेड अँड सो मच हॅपी की आम्ही आता सीझन 4 मध्ये आहे। सो ह्या वर्षी आम्ही एक न्यू थिंग लॉन्च करतोय, दॅट इज मेडिक्वीन क्लब। सो मेडिक्वीन क्लब आपण ऑल ओव्हर ग्लोबच्या लोकांसाठी आहे। सो मेडिक्वीन हे आता आपण काय करतोय की मिसेस महाराष्ट्र आहे, फक्त महाराष्ट्रापुरतं आहे, बट आम्हाला दुसऱ्या स्टेट्समधनं, दुसऱ्या कंट्रीजमधनं डॉक्टर अप्रोच करतात की आमच्यासाठी काही आहे का। सो आपण पूर्ण वर्ल्ड वाईड हा मेडिक्वीन क्लब सुरू करतोय। मेडिक्वीन क्लबमधनं पूर्ण जगभरातली कुठलीही डॉक्टर त्यात सामील होऊ शकते आणि मेडिक्वीन क्लब जॉईन करू शकते। मेडिक्वीन क्लबमध्ये आपण वर्षभरात विविध उपक्रम राबवणार आहे। सोशल वर्क तर आहेच त्याच्यात, पण आपण डिफरंट सेशन्स घेणार आहे, प्रोग्राम्स कंडक्ट करणार आहे। जसं की सिनेमॅटोग्राफी रिलेटेड एक प्रोग्राम की डॉक्टरांनी त्यांची रील कशी बनवावी, म्हणजे आमच्या क्लिनिकमध्ये ती रीलचा आम्ही खूप चांगला उपयोग करू शकतो की पेशंटची रील्स कशी करावी। आजकाल सगळं मॉडर्नाइज झालं आहे आणि आम्हाला अजून त्याच्याविषयी एवढं माहीत नाही। तो आमच्यासाठी एक वेगवेगळे सगळ्या डॉक्टरांसाठी
ग्रेट सेशन्स आहेत. फेमस सिनेमॅटोग्राफर्स आहेत, फोटोग्राफर्स आहेत, फॅशन आयकॉन्स आहेत की जे वेगवेगळ्या संदर्भात आमचे लेक्चर्स घेणार आहेत आणि डिफरंट महिला एका रूफ अंडर येतील आणि आपण त्यांना ते ग्रूमिंग सेशन्स देणार आहे. सो इट इज नॉट अबाउट ओनली फॅशन or photography, but it is about an overall development of a woman. So I request all the lady doctors in whole world, in whole globe to join MediQueen Club and we will rock it. Thank you. नमस्कार, मी डॉक्टर मेघा भावे. मी ठाण्याला प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन म्हणून काम करते. मागच्या वर्षीच्या मेडिक्वीन सीझन 2020 मी विनर आहे आणि यावेळेला मेडिक्वीन या डॉक्टरांसाठी असलेल्या पॅजंटमध्ये मी ज्युरी म्हणून काम करते. ही जी पॅजंट आहे ती महिला डॉक्टरांसाठी अतिशय आनंददायक असा प्रकार आहे. याच्यामध्ये डॉक्टर्सचं सौंदर्य, बुद्धिमत्ता याच्याबरोबरच त्यांनी केलेलं सोशल वर्कही बघितलं जातं. या पॅजंटमुळे डॉक्टरांच्या विविध कलागुणांनाही वाव मिळतो आणि 2-3 दिवस अतिशय आनंदामध्ये त्यांचे जातात. खूप काम करणाऱ्या डॉक्टरांना एवढं हवं आहे की नाही, बरोबर आहे ना? तर जरूर बघा मेडिक्वीन ब्युटी पॅजंट आणि आपल्या ओळखीच्या डॉक्टर्सना सुद्धा जरूर बघायला सांगा. थँक्यू. मी डॉक्टर राधिका पालशेकर, IVF स्पेशलिस्ट, लीलावती हॉस्पिटल. मी मेडिक्वीन महाराष्ट्र यांची गेस्ट ऑफ ऑनर आहे. मी या कार्यक्रमाला आले आणि इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रेरणा ब्रेड आणि ह्या कार्यक्रमात असं आढळून आलं आहे की ह्या सगळ्या डॉक्टर्स ज्या आहेत दिवसभर वर्षभर भरपूर काम करतात, पण त्या इतक्या टॅलेंटेड आहेत आणि इतक्या सुंदर प्रकारे सोशल वर्क देखील करतात. तर ह्या कार्यक्रमाचं एक म्हणजे स्पेशालिटी आहे की हे फक्त लुक्स किंवा दिसण्यावर वगैरे नाही, पण जे काम करतात, कर्तृत्व करतात त्याच्यावर देखील भार दिला जातो. तर ह्या ज्या डॉक्टर्स आहेत प्रत्येकाच्या क्षेत्रात किंवा प्रत्येकाच्या गावात जे काम करतात, सोशल वर्क करतात किंवा त्यांचं काय टॅलेंट आहे आणि त्याची जी पर्सनॅलिटी आहे त्याच्यावर त्यांना गुण दिले जातात आणि त्याच्यावर त्या सिलेक्ट केल्या जातात. आय थिंक दॅट इज द बेस्ट पार्ट अबाउट इट. आणि गावागावातून ह्या मुली आलेल्या आहेत आणि कोविडमध्ये इतकं काम केलेलं आहे डॉक्टरांनी, त्यामुळे मला वाटतं की हा जो सन्मान त्यांचा केला जातो आहे दे डेफिनेटली डिझर्व इट. आणि मी डॉक्टर आहे आणि मला इतकं बरं वाटलं, सगळ्यांचा हा गौरव किंवा कौतुक गेलेलं बघून मला खरंच बरं वाटलं आणि बरं वाटलं मला इथे येऊन. थँक्यू प्रेरणा, थँक्यू प्राजक्ता. आय थिंक हा कार्यक्रम फारच सुंदर आहे आणि हा कंटिन्यू केला पाहिजे. नमस्कार, मी विमल सुदर्शन बाफना. आजचा हा सुंदर कार्यक्रम मेडिक्वीन, प्रेरणा आणि प्राजक्ता यांनी जो आयोजित केलेला आहे त्यांना मी खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन करते. हा सुंदर कार्यक्रम डॉक्टरांना एक रिलीफ देणारा एक सुंदरसा कार्यक्रम यांनी आयोजित केलेला आहे. डॉक्टरांची नेहमीची असणारी धावपळ, प्रत्येकाची सेवा हा त्यांचा व्यवसाय, पण ह्यातही त्यांनी हा आनंद लुटण्यासाठी हा कार्यक्रम केला. त्याबद्दल प्राजक्ताचा मी खूप खूप अभिनंदन करते आणि प्रेरणाचंही खूप अभिनंदन करते. कारण ह्या धगधगीच्या जीवनात मी हा सुंदर आणि इतक्या सुंदर सगळ्याजणी बघून खूपच आनंद झाला आहे. आज हा रॉयल प्रोग्राम बघताना म्हणजे असं वाटायला लागलं की हा सुंदर प्रोग्राम बघत राहावा आणि ह्या प्रोग्रामची संकल्पना ह्यांनी मांडली ती खरोखरच सुंदर आहे. हाही त्यांच्या जीवनातला हा कार्यक्रम म्हणजे बघण्यासारखा आहे आणि सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यायला पाहिजे असं मला वाटलं. त्यांनी मला ह्यासाठी बोलवलं हे त्यांना मी खूप खूप थँक्स देते. मला बोलवलं हे तर आहे, पण ह्यापुढे त्यांनी अनेकांना बोलवावं कारण हा त्यांचा इतका सुंदर कार्यक्रम प्रत्येकापर्यंत पोहोचावा हीच कल्पना माझी आहे. नमस्कार, मी डॉक्टर मृणाल इनामदार. आज मी इथे राधा बुटीकची ओनर म्हणून आलेली आहे. हा कार्यक्रम आहे मेडिक्वीनचा, जे प्रेरणा आणि प्राजक्ता घेतात दरवर्षी. खूप छान कार्यक्रम आहे, युनिक आहे कारण ह्याच्यामध्ये फक्त डॉक्टर्स पार्टिसिपेट करतात. मला असं वाटतं की हे खूपच छान काम आहे
डॉक्टर्ससाठी, कारण म्हणजे एरवी ते इतका वेळ देऊन शिक्षण देऊन बाकी सगळं सांभाळून हा कार्यक्रम करणं आणि मी काल पण अटेंड केला होता कार्यक्रम, त्याच्यामध्ये पण सगळे डॉक्टर्स बोलत होते की असं काहीतरी युनिक आहे, कारण आपण बाकी सगळ्या तर रोज डेली ॲक्टिव्हिटीज तर सगळे एक लेडी म्हणून तर सगळेजण करत असतात, पण असं काहीतरी रॅम्प वॉक करणं, सगळ्यांसमोर येणं ही खरंच एक कौतुकाची गोष्ट आहे. आणि मला इथे गिफ्टिंग पार्टनर म्हणून येता आलं, वॉर्डरोब पार्टनर म्हणून येता आलं, त्यामुळे मला खूप आनंद आहे. सगळ्या लोकांना साड्या खूप आवडलेल्या आहेत आणि हा कार्यक्रम ह्या दोघीजणी करतात, त्याबद्दल त्यांचं खरंच हार्दिक अभिनंदन आणि या पुढच्या सगळ्या वाटचालीच माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर सुनीता मोरे, प्रेसिडेंट मोरे चॅरिटेबल ट्रस्ट, माजी सभासद पुणे महानगरपालिका, डायरेक्टर सांस्कृतिक प्रतिष्ठान, डायरेक्टर भगिनी हेल्पलाईन, अशा माझ्या बऱ्याच NGOज आहेत. मी आज मिसेस मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र पॅजेंटच्या 4थ्या कॉन्टेस्ट ह्याच्यासाठी VVIP गेस्ट म्हणून आलेली आहे आणि खरंच मिसेस महाराष्ट्र मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र हा जो उपक्रम गेली 4 वर्ष डॉक्टर प्रेरणा बेरी कालेकर आणि प्राजक्ता शहा खूप यशस्वीरित्या अरेंज करतात आणि हा असा पहिला पॅजेंट आहे की जो फक्त विवाहित महिला डॉक्टरांसाठी आहे आणि नेहमी यामागचा मोटिव्ह हा सोशल असतो आणि ह्या वर्षीचा थीम आहे वुमेन हेल्थ अँड फाईट अगेन्स्ट कॅन्सर, म्हणजे महिलांचं आरोग्य हे किती महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने मार्गदर्शन केलं जातं आणि खास डॉक्टरांसाठी, महिला डॉक्टरांच्या हेल्थसाठी आणि सध्या भेडसावणाऱ्या कॅन्सर ह्याच्याशी आपण कशी फाईट करावी यासाठी त्या अवेअरनेस प्रोग्रामच्या दृष्टीने हा सोशल कॉज घेऊन मेडिक्वीन मिसेस महाराष्ट्र सीझन 4 हा आज अरेंज केलेला आहे आणि त्यासाठी आपण मला VVIP गेस्ट म्हणून बोलवलं. मी आपल्याला शुभेच्छा देते. अशाच प्रकारचे मी डॉक्टर प्रिया अशोक, मी मेडिक्वीन महाराष्ट्रसाठी ग्रूमिंग पार्टनर आहे, सोबतच एक डेंटिस्टसुद्धा आहे. सो मेडिक्वीन हा खूपच सुंदर अनुभव होता माझ्यासाठी आणि स्पेशली मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि ग्रूमिंग एक्सपर्ट असल्यामुळे इथल्या सगळ्या कंटेस्टंट्सला मला ग्रूम करायला एक चान्स मिळाला, त्याच्यासाठी मी मेडिक्वीनची खूप आभारी आहे. ऑफकोर्स आम्ही असोसिएटेड आहोत नेक्स्ट ॲक्ट मीडिया प्रोडक्शन हाऊस द्वारा सुद्धा, तर आम्ही सुंदर 10 जणींनी कंटेस्टंटला चूज केलं आहे येणाऱ्या आमच्या वेब सिरीज आणि अल्बम सॉंग्स आणि मूवीजसाठी. सो आय एम सुपर एक्सायटेड आणि माझी अशी इच्छा आहे की असेच अनुभव यावेत आपल्या सगळ्यांना आणि येस, डॉक्टर्स आर ऑलवेज ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड, सो आम्हाला तर रॅम्पवर वॉक करून पण खूप मजा येते. थँक्यू. Good evening everyone. I am Dr. Rajyashree Chaitanya Thoke. I am a MD radiologist, specialist in fetal medicine. I am a Mediqueen season 3 last year contestant and now I am in season 4 organizing committee. Mediqueen season 3 was an awesome experience. It was a first platform and first kind of experience for me. आणि मला इतकं छान वाटलं मेडिक्वीनमध्ये पार्टिसिपेट करून की त्याने कॉन्फिडन्स इतका बूस्ट झाला. आता रिसेंटली दिल्लीमध्ये झालेल्या मिसेस इंडिया युनिवर्समध्ये आय विन द टायटल ऑफ मिसेस एशिया पॅसिफिक युनिवर्स अँड आय एम गोइंग टू रिप्रेझेंट इंडिया इन 2023. सो आय वुड लाईक टू थँक मेडिक्वीन, द होल टीम ऑफ मेडिक्वीन, डॉक्टर प्रेरणा बेरी कालेकर, Dr. Shah Madam, Prajakta Shah Madam, for giving all the doctors this kind of a platform. They are really working hard and thank you so much the whole team of Mediqueen for bringing out this kind of personality amongst us and thank you so much. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पुणे.